मी धनंजय गावडे. आपण आज भात कापणीचं जे यंत्र आहे त्याला रीपर असं म्हटलं जातं किंवा पॅडी हार्वेस्टर असं म्हटलं जातं. तर त्या पॅडी हार्वेस्टरचा उपयोग हा फार भात कापणीसाठी अतिशय जलद गतीनं होत असतो. आपल्या या ठिकाणी शेतकरी आहेत स्वप्नील मेस्त्री म्हणून, यांनी या मशीनचा या ठिकाणी वापर केलेला आहे. तसेच या ठिकाणी जर काही यंत्र बिघडलं असेल कुठल्याही प्रकारचं, ब्रश कटर असेल, टिलर असेल, विडर असेल किंवा या अशी कोणतंही आता आपण पाहतो ते रीपर असेल, अशा यंत्राची दुरुस्ती सुद्धा करण्यासाठी या ठिकाणी मेकॅनिक आहेत ते उपलब्ध आहेत. त्यांचं नाव आहे प्रशांत सावंत. ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. आता थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आलेला होता, फार छोटा होता, त्यांनी लगेच या ठिकाणी येऊन सॉल्व्ह केलेलं आहे. हे आपल्याकडे भात कापणीसाठी अत्यंत आवश्यक आणि उपयोगी असं एक भात कापणी यंत्र आहे. आम्ही कृषी समृद्धी योजनेअंतर्गत या अवजाराचा लाभ घेतलेला आहे. कापणीसाठी अत्यंत उपयुक्त आणि असं कमी माणसांच्या आवश्यकतेत चालणारं यंत्र आहे. माणसं जास्त संख्या लागत नाही या यंत्रासाठी. एकटा मनुष्य 2 तासाभरात एकरभर जमीन कापू शकतो. आपल्याला जे मजूर लागतात त्यांची बचत होते. सर्वप्रथम पहिले चैनला ऑइल टाकायचे. चैनी आहेत ना, त्याला ऑइल टाकायचं. चैन साईड चैन आहे, ती चैन आहे, ही चैन आहे, इकडे चैन आहे, खाली चैन आहे. ती साफ करून व्यवस्थित ऑइल टाकायचं. युनियन याला ग्रीस लावायचं, युनियन याला. आणि ही मशीन मेन म्हणजे रिव्हर्स मध्येच चालते. दिवस गेला विडरला आपल्या टच केलेली आहे मशीन. रिपर लावलेला आहे विडरला. हा 2 in 1 आहे. नागरणी पण होणार आणि कापणी पण होणार, दोन्ही आहे. याला इकडे इंजिन आहे या साईडला. इंजिन सर्वप्रथम पेट्रोल टाकायचं, इकडे हे द्यायचं आणि स्टार्ट करायचे. बस. हे लिव्हर आहेत, ब्रेक लिव्हर. हे ब्रेक लिव्हर हा महत्वाचा लिव्हर आहे सगळ्यात. ह्या लिव्हरवरती मेन आहे. याच्यावरती मशीन ड्रायव्हरचं लक्ष पाहिजे याच्यावर. आणि स्पीड ॲडजस्ट करणं, स्पीड द्यायचं, पिकअप द्यायचा, मिडल पिकअप देऊनच चालवायची मशीन. त्याला रान जरी जमिनीमध्ये रान असलं तरी ते काही फरक पडू शकत नाही. रान जे अडकतं त्याच्यात अडकणार नाही. रान कटिंग मस्त होणार. रान असलं तरी कटिंग होणार आहे, ते अडकळतं गुंडाळणार नाही त्याच्यात अजिबात. मी मस्त भात कटिंग एकदम लेवलला होती. आताही भात एक आपण कटिंग केलं, कटिंग केली, पुढे कापलेलं नव्हतं तरी मेन नाही कापली तरी चालेल. ओके. होणार, काही वेळासाठी साफ करावी लागते. साफ करावे लागते. आणि ह्या मशीनला मेन म्हणजे काय, रान असले तरी ती चालते. आणि काय मेंटेनन्स ठेवू शकतो? मेंटेनन्स काही नाही. पेट्रोल फक्त लेवल आणि ऑइल लेवल, इंजिन हे बघायची आहे. आणि दिवसभर कापणी झाल्यानंतर या चैन मध्ये जे कार्बन साठलेला असतो कचरा, तो साफ करायचा. आणि सकाळी चालू करते वेळी परत जसं तेल घालायचं आहे 90 नंबर ऑइल, ते टाकायचं चेनला पूर्ण. ऑइल चेंज केव्हा करायचं? ऑइल एक 50 तासानंतर ऑइल चेंज करायचं. इंजिन ऑइल आणि गिअर ऑइल. त्याच्यात गिअर ऑइल आहे, त्याच्यात 40 नंबर 2040 इंजिन ऑइल आहे. आता हे शेतकरी आहेत ते हाताने कोयतीच्या साहाय्याने भात कापत आहेत आणि त्याला खूप वेळ जातो. ते जर यंत्राने कापलं तर अति जलद गतीनं हे भात कापून, म्हणजे 1 गुंठ मशीन फक्त 5 मिनटं खूप झाली. या 5 मिनटामध्ये 1 गुंठा क्षेत्र कापून होतं. जसा भात खाचराचा आकार आहे त्याप्रमाणे मशीन फिरवता येते.